मखना, हे खोबरं, हे मखाने मी जरा थोडे गरम करून मिक्सरला फिरून घेतले. हे खोबरं मी थोडंसं तूप टाकून गरम करून मिक्सरला फिरून घेतले. हे काजू, बदाम आणि अक्रोड हे पण मी थोडे जाडसर मिक्सरला फिरून घेणार आहे. हे आहेत पंपकिन सीड्स, थोडेसे गरम करून घेणार आहे तूप, थोडेसे जाडसर मिक्सरला फिरून घेणार आहे. हे मी अक्रोड, काजू, बदाम, पंपकिन सीड्स हे असं जाडसर मी मिक्सरला फिरून घेतलंय. पंपकिन सीड्स आणि खसखस हा अख्खच टाकणार आहे. ही मी घेतली आहे खारीक पावडर, ही मी छान तुपावर परतून घेणार आहे. आता मी डिंक तळून घेते. छान तुपात फुलून घ्यायचं एकदम मस्त. डिंक मी फुलून घेतलाय, तळून घेतला. आता मी तो मिक्सरला नाही लावणार आहे, असं शेकून घेणार आहे. हे थोडंसं जायफळ टाकते, थोडंसं किसून. तूप टाकलंय. आता मी त्याच्यात गूळ टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. गूळ टाकलंय, थोडंसं तूप आणि थोडंसं पाणी टाकलंय. फक्त एक उकाळा देणार आहे आणि मग ते सगळं मिश्रण मी टाकणार आहे. झालं आहे, पाकाला उकाळा आलाय. मी गॅस बंद केला. आता हे सगळं मिश्रण पाकात टाकणार आहे, सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मग लाडू करणार आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग लगेच लाडू करून घ्यायचे. गरम गरमच लाडू करून घ्यायचे आणि पटापट होतात, वेळ पण लागत नाही. लाडू तयार झालेत, डिंकाचे लाडू.